एक साधा प्रश्न आहे. जर तुला खूप पैसे मिळाले, खूप फेम मिळाला आणि खूप पॉवर मिळाली, तर तुझं आयुष्य परफेक्ट होईल का? की तिथून तुझा डाऊनफॉलची सुरुवात होईल? कारण अति तिथे माती. नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एक अशा म्हणीबद्दल जी आपल्या लहानपणापासून ऐकत आलोय, पण कधी सिरियस घेतली नाही. अति तिथे माती. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शेवट नुकसानच करतो. चला, एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला तुमचे फेवरेट फूड मिळालं. पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम. पहिले 2-3 बाईट हेवन वाटतील. पण जर तुम्ही तेच फूड लिमिट शिवाय खात राहिलात, तर काय होईल? स्टमक अपसेट, हेल्थ इश्यू आणि शेवट रिग्रेट. म्हणजेच जिथे आनंद होता, तेथेच त्रास निर्माण झाला. हेच आहे अति तेथे माती. आजच्या काळात सर्वात मोठं ॲडिक्शन काय आहे? सोशल मीडिया. आपण म्हणतो फक्त 5 मिनटं, पण कधी 1 तास जातो, कधी 2 तास, आणि मग गिल्ट. प्रोडक्टिव्हिटी झिरो, फोकस झिरो. मग लक्षात येतं, प्रॉब्लेम सोशल मीडिया नाही, प्रॉब्लेम अति आहे. इतिहासातही हेच दिसतं. ज्यांना खूप पॉवर मिळाली त्यांनी कंट्रोल गमावला, ओव्हर कॉन्फिडन्स आला आणि शेवट डाऊनफॉल झाला. कारण सक्सेस मिळवणं कठीण आहे, पण ते टिकवणं त्याहून कठीण आहे. कधी विचार केलाय? आपण लोकांवर ट्रस्ट ठेवतो, खूप एक्सपेक्टेशन ठेवतो, आणि जेव्हा ते पूर्ण होत नाही, आपणच दुखावतो. कारण आपण बॅलेन्स ठेवत नाही. लव असो, ट्रस्ट असो किंवा काम, अति झालं की माती होतेच. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यावर उपाय काय? सिंपल आहे. बॅलेन्स ठेवा, लिमिट ठेवा, सेल्फ कंट्रोल डेव्हलप करा. खाणं असो, काम असो किंवा रिलेशनशिप. थोडं कमी पण कन्सिस्टंट ठेवा. कारण जिथं कंट्रोल आहे तिथे ग्रोथ आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही काहीही करत असताल, एकदा स्वतःला विचारा, मी अति तर करत नाही ना? कारण लक्षात ठेवा, अति तिथे माती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच व्हिडिओंसाठी स्टोरी विथ पीपी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.